पंचमुखी मारुती मंदिर आहे. खूप छान. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे रोड मध्ये असं हे पडलंय, त्याच्यामुळं हे आपण मदत करतोय आता उचलायला. गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघत आहोत आता कोकण राईडसाठी. बघू शकता सगळ्या गाड्या आम्ही लावून घेतलेल्या आहेत लाईनीमध्ये. निघायची तयारी चालू आहे. तर ह्याच्यामध्ये एक CB शाईन आहे आणि 4 SP शाईन आहेत. त्यामुळे आपली कंपॅरिझन करताना थोडं डिफिकल्ट होतं आहे. गाडी राईडसाठी चाललो तर राईड तर खूप छान होणार आहे. प्लस काही गोष्टी सांगू तुम्हाला पुढे सांगतोच मी, पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मुंबई गोवा हायवे भेटू. आम्ही निघालो आहे कोकण राईडसाठी. तुम्हाला दाखवतो पुढे. जितकं इंटरेस्टिंग आपल्याला बघायला मिळतात आपल्या कोकण राईडला, तेवढं खूप जितकं जास्त होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करीन. कारण कोकण राईड म्हटल्यावर तुम्हाला तर माहीतच आहे कोकण राईडची मजा किती वेगळी आहे ती. तर आम्ही निघालेलो आहोत आणि हा आहे 4था रायडर आणि मी 5वा. मी घेऊन निघालो आहे CB शाईन आपली 125. असे आहेत पुढचे 2 रायडर. हा आला 3रा. अजून एक येतोय मागच्या बाजूला आहे. जानेवारी 2026, 1 जानेवारी 2026. जानेवारीमध्ये पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तरी हा पाऊस पडतोय मित्रांनो. बघा तुम्ही मंडळी, पाऊस बघा तुम्ही. तुमचा दिसत असेल कॅमेऱ्याच्या याच्यावर पडतोय, थेंब दिसत असतील तुम्हाला कॅमेऱ्यावर. हा गायडन्स आहे आपला, जो आपल्याला पूर्ण राईडची गाईड करतो. आमचा प्लॅन झाल्यापासून आणि आता सक्सेस होईपर्यंत त्याचाच हात आहे. आपला मित्र आहे, पुणे लोकल रायडर म्हणून तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनल. आणि आपला इंस्टाग्रामवर पण त्याचा अकाउंट आहे सेम. भावाला फॉलो करा. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही टर्न घेतोय कल्याणशील फाटावरून. पाऊस किती पडतोय बघा ना, रोड पूर्ण ओला झालाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे रोडमध्ये असं हे पडलंय, त्याच्यामुळं हे आपण मदत करतोय आता उचलायला. याच्यामुळं कोणाला हानी नाही झाली पाहिजे. ॲक्सिडेंट झालं होतं बहुतेक, कारण त्या पुढच्या बाजूचा पत्रा तो तिकडचा येऊन इकडं पडलाय. सकाळची थंडी आणि कोकण राईड मजा घेण्याचा प्रयत्न करतोय. गाडीवर आपण घेतलाय ब्लूटूथ, एक गाणी वाजवत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मजा घेण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू सकाळ होत चालली आणि सूर्य तर कुठे दिसत नाही आहे सध्या तरी. आपल्याला चारी बाजूनी धुके दिसत आहेत. एवढा रोड ओला झालाय ना, जसा पाऊस पडतोय. पण ॲक्च्युली हा बहुतेक पाऊसच असावा, कारण एवढा जोरात पडतोय. काचेवर फटके लागत आहेत अक्षरशः. म्हणजे माझा जो वायझर लावला आहे, मी हेल्मेट घातला त्याच्यावर,
इतका जोरात पाऊस आहे, रस्ता पूर्ण ओला चिंब झालाय. कोकण राईड करताना, मुंबई टू कोकण अशी राईड करताना श्री पंचमुखी हनुमान मंदिर हे तुम्हाला नक्की लागलं असेल, मला तर असंच वाटतंय. वाटतंय काय बोलायचंच नाही, पंचमुखी मारुती मंदिर आहे, खूप छान. तर आपण लागलेलो आहे आता मुंबई गोवा हायवेला. कुठेतरी आता नाश्त्याला थांबायचं प्लॅन झालेला आहे, बघूया आता कुठे थांबतात. पुढं जे वाव, काय नजारा वाटतोय. ते दोन रायडर आपल्या पुढे गेले होते, छान आहे, त्यांची बाईक खूप छान आहे, त्यांचा सेटअप पण खूप छान आहे. आणि पुढचा नजारा जो काय दिसतोय ना, नेचर फंटास्टिक एकदम, मजा येते गाडी चालवायला. हा आहे पेन खारपाड्यामधला ब्रिज आहे, जो नवीन बनवला आहे, खूप छान. तुम्हाला ह्या बाजूला दिसत असेल धुकेच धुके. पोचलोय, हा ब्रिज आहे वडखळचा. ते मुंबई गोवा हायवेला लागल्यानंतर पहिल्यांदाच वरती सूर्य दिसतोय आलेला, पण तो पण ढग असल्यामुळे झाकला गेलाय. एकदम क्लिअर दिसायला लागलाय आपल्याला आता. इंदापूर पाबळ पुढे आलेला आहे, स्पीड ब्रेकर. बराच वेळ झाला गाडी चालून चालून थोडस हे झालंय, काय सांगू तुम्हाला. SP शाईन आवडली मला. आता मी लवकरच हिला घेऊन येणार. आता कलर पण हात आणतो, कारण आमच्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण गाड्या आहेत ना, सगळ्यांच्या सेमच गाड्या आहेत, म्हणजे सेम गाड्या आणि सेम कलर आहेत. पुढे बघा दोघं चाललेत, सेम कलर आहे. आम्ही आता चाय नाश्त्याला थांबतो माणगावमध्ये. मी आता 80च्या स्पीडला आहे, मला वाटत पण नाही मी 80च्या स्पीडला आहे, असं वाटतंय 40च्या स्पीडला चालवतोय. एवढी स्मूथ चालते गाडी. मजा येते, मजा येते. तुम्ही जर पुढचा समोरचा नजारा तुम्हाला दिसत असेल तर बघा, मजा घ्या, मजा बघून. मी तर फील करतोय, कारण आपण राईडला आलोय. कोकणमधील आपलं नॅचरल जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. कारण काही गोष्टी आहेत त्या हाईड राहतात, लपून राहतात, तर आपण सगळंच दाखवण्याचा प्रयत्न करू. मी आता डबल सीट असताना सुद्धा गाडी इतकी स्मूथ चालते, मी काहीच बोलू शकत नाही या गोष्टीला. एक्सेप्टेड, आय एम एक्सेप्टेड ह्या गोष्टीचं आहे. खूप लेट करतोय मी गाडी घेण्यासाठी. गाडी लवकर घेतली पाहिजे. नेक्स्ट राईड आहे आपली, दाखवणारच आहे तुम्हाला मी. आता आलोय, पोचलोय कोलाडमध्ये. कोलाड नाका इकडं या बाजूला. अजून काही वर्ष जातील, पण हा ब्रिज सुद्धा होऊन जाईल आणि गाडी चालवायला सुद्धा मजा येईल तुम्हाला राईड करण्यासाठी.
हा रस्तासुद्धा खूप खराब झाला आहे, पण काय करणार आता, त्या रस्त्याचं काम चालूच आहे. एकदा ब्रिज बनला की टेन्शन नाही आहे कोणाला. एक्सपिरियन्स आणि हायवेचा एक्सपिरियन्स यामध्ये खूप डिफरंट आहे. कारण मी इतका वेळ झाला गाडी चालवतोय, मला ह्याच्यामध्ये काहीच जाणवलं नाही की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असावा. गाडी जुनी झाली असं नाही की नवीनच आहे, पण इतक्या स्पीडला चालूनसुद्धा ती डगमगतसुद्धा नाही गाडी. त्यामुळे गाडी चालवण्यासाठी मजा येते मला खूप. आयुष्यात मजा घ्यायची आता मला, म्हणून मी चालू केलं आहे आपला ब्लॉगिंगचा चॅनल. इंदापूरचा बायपास रोड गेला आहे आणि आपण पोचलो आहे आता जवळपास इंदापूरमध्येच. एकदा तो रोड पूर्ण झाला बायपास, तर ह्या बाजूने गाड्या दिसणार पण नाही आणि तुम्हाला ट्रॅफिक पण नाही दिसणार. हे असे बैल जोडी आणि कोकणचं सुख हे अजमावायला तिकडेच यावं लागेल, कारण कोकण आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. तो माणगावचा बायपास जर तो तिकडून गेला चालू झाला, आता इकडे पण मोठा करण्याचं चालूच आहे, इथं काम चालूच आहे. हा रस्तासुद्धा मोठा होईल काही काळानंतर, काम चालूच आहे. शेवटी बघा ते माणसंच आहेत काम करणारे. पण माणगावातली ट्रॅफिक पूर्णपणे संपून जाईल. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही येता त्या वेळेस तुम्हाला ट्रॅफिक लागते, तर ती ट्रॅफिक लागणार नाही तिथे. माणगावमध्ये मी पण शिकलो आहे, खूप माणगाव छान आहे. देतो आता त्यांना ऑर्डर मी, कारण वडापावशिवाय दिवस आपला जाणार का पुन्हा. दादा, हो दादा, 14 वडापाव पार्सल करा ना. दिले आपण ऑर्डर, गरम गरम काढतायत ते. काढून झालं की तुम्हाला दाखवतो. पॅकिंग करतील ते आणि मग आपल्याला देतील. आपली मंडळी गेली पुढं, त्यामुळे पार्सल घेऊन जायला लागेल आपल्याला इकडे. गरमागरम वडे काढून देतात इथं. तुमको भाई याला सांगितलं मी, लेपला बघ तिथं लिहिलंय की स्वराज्याची राजधानी रायगड. प्रवेशद्वार होता तिथे. माणगावमधून लेप मारलात का वरती रायगडावर जाऊ शकतो. हा भाई राईट साईडला बघतोय. हा माझ्यासोबत प्रँक करतोय की काय करतोय मला कळत नाही, पण मला हसायला आलं. तुम्हाला सांगायचं वाटलं म्हणून सांगतो मित्रांनो, मजा आली मला. तर आमची वडापाव पार्टी झालेली आहे. पुढं बघत राहा, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आहेत महाडमधली बुद्ध लेणी. जायला पाहिजे होतं ॲक्च्युली, पण काय करणार, आपला प्लॅन पुढचा असल्यामुळं आपल्याला जाता येत नाही आहे. एक 5-10 वर्षापूर्वी पावसाचा जोर जास्त असल्यामुळं सावित्री नदीवरील महाडमधला एक पूल वाहून गेलेला. तोच ब्रिज आज नवीन बांधला आहे. हाच तोच ब्रिज आहे. आपण पोचलो आहे आता पोलादपूरमध्ये. दाखवतो तुम्हाला, घराजवळ घेऊन जातो. आता पोचत 2 मिनटातच घराजवळ जातो आहे. सगळे पोचलेत, पुढं गेलेत. हायवेलाच लेफ्ट मारला की समोरच घर आहे. का जास्त आतमध्ये जायची आपल्याला काही गरज नाही. बघा, हे लेफ्ट मारला की डायरेक्ट आपण आपल्या घराजवळ येतो. हे आपलं घर आहे.
गावी कोण नसल्यामुळं आपल्याला घर असंच ठेवावं लागतं. पोचलो आहे आपण आपल्या गावी पोलादपूरमध्ये, जिथं आपण सांगितलं होतं पोचणार आहे तिकडं पोचलो आहे आपण फायनली. तर हे बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हे आमचं घर आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.